जितेश पाटील बंधू मैदानाच्या आत उतरलेत आणि त्यांच्या सोबतीला हर्षद लाखात, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सुनील मुकादम यांना तुम्ही बघितलं. 40+ खेळाडू आहेत. चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या पाहायला मिळाल्या. आम्ही जरी हारलो असलो तरी चांगलं एन्जॉय केलंय या स्पर्धेला. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. जय श्रीराम संघ जर आपण बघितलं तर त्यांनी 3 पैकी 2 मॅचेस जिंकलेत आणि चांगल्या फरकाने त्या मॅचेस जिंकलेत. त्यांचे सपोर्टर सुद्धा आपण जास्त पाहिलेत. हरेश भोईर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सपोर्ट्स करतायत त्यांच्या टीमला. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. गेम इज ऑन. पहिले चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये उजव्या हाताचा गोलंदाज अनिकेत भोमटे आणि त्याला सामोरे जातोय तो म्हणजेच जितेश पाटील उर्फ बंधू. या स्पर्धेमध्ये JPL मध्ये 4 विकेट्स प्राप्त केलेत. अनिकेत भोमटे या खेळाडूने एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये जितेश बंधू याची जर खेळी आपण बघितले तर 18 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. तरी सुद्धा त्यांच्या संघाला तो मॅच जिंकता आला नव्हता. आता जिंकण्याकरता त्यांचे खेळाडू उतरलेत. ओ चांगला स्विंग, चांगलं वळण मिळतं या चेंडूवर. लेग ब्रेक केलाय परंतु हा लेग ब्रेक मिडल स्टंप वरून होतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय अनिकेत भोमटे या गोलंदाजाने. जुचंद्र प्रीमियर लीगचं हे शानदार तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा चांगला सपोर्ट मिळतोय ग्रामस्थांचा, संघ मालकांचा आणि मदतीचा हातभार सुद्धा आमच्या आश्रयदात्यांचा लाभलाय. अशी ही लवलौकिक क्रिकेटची स्पर्धा. फुलटॉस बॉल हल्ला केलाय, चेंडू जातो स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषेपार षटकार. JPL सिक्सर. जास्त समीर पाटेकर सरांचा नो बॉलचा इशारा आलाय. प्लेयर्स रिव्ह्यू घेतात की काय, कारण इशारा त्यांनी केलाय, बिमारी करता इशारा केलाय. हा प्लेयर्स फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या काढून हा इशारा दिला होता. म्हणजेच तिसरे पंच योग्य तो निर्णय देऊन निरीक्षण करतील. फिल्डिंग तुम्ही लावून घ्या, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. जास्त प्रेशर आमच्या कमिटी मेंबर्सवर आहेत या ठिकाणी जे बसलेत. रुपेश यांच्यावर जास्त प्रेशर दिसतोय कारण आज कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मॅचेस संपवायच्या आहेत. पाहूया काय निर्णय येतोय. दॅट्स अ नो बॉल. कमरेपेक्षाही जास्त वर होता आणि हालचाल बॅटिंग क्रीज मधूनच त्यांनी बॅटिंग केली होती आणि त्यांचा रिव्ह्यू लॉस झालाय, रिव्ह्यू गमावलाय. शकणार नाही. Ball call, get ready for the free hit now. संधी मिळाली आता बॅटरला. स्ट्राइक इन कडे हर्षद लाखात आलाय. या टुर्नामेंट्स मध्ये हर्षद लाखात याच्या बॅट मधून धावा आल्या नव्हत्या आणि आता ती संधी आहे बंटी सिक्सर्स 2-7 टीम द्वारे खेळत असताना हर्षद लाखात या खेळाडूला धावा बनवण्याची. एक चेंजेस केलाय. विनय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विनय म्हात्रे हे सुद्धा एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांना प्लेइंग 11 मध्ये घेतलं गेलंय. शॉर्ट बॉल फ्री हिट आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच बॅटरला 1 धाव मिळाली. पाहूया काय इशारा होतोय. बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांचा. ही अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावाच्या मदतीनं संघाची धाव संख्या बिनबाद नाबाद 9. जितेश पाटील बंधू आणि हर्षद लाखात हे 2 बॅटर उतरलेत तर एका बाजूला अनिकेत भोमटे पहिलं षटक टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू त्याचे टाकून चलेत. 3 चेंडूंमध्ये त्याने खर्च केल्यात 9 धावा. आमचे मॅन्युअल स्कोरर अंकित
पवार चांगलं काम करतायत डिजिटल स्कोअर अपडेटरच्या भूमिकेमध्ये. TCPचे प्रोपरायटर महेंद्र भगत सरांना तुम्ही बघतायत. आमचे कॅमेरामॅन अजय भारद्वाज, प्रीत पाटील, निलेश अरविंदेकर चांगलं काम करतायत. हो, जास्त उथळी घेणारा बॉल, फलंदाजाच्या डोक्यावरून जास्त उंच असणारा चेंडू आणि त्यामुळेच पंचांनी इथे वाईट घोषित केलंय. एक वॉर्निंग सुद्धा दिली जाते या गोलंदाजाला. याच्यानंतर जर असा चेंडू आणखीन एखादा टाकला तर कदाचित पंच नो सुद्धा देऊ शकतील. पाहूया काय घडतंय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 10. बँजो पथक आता पुन्हा एकदा आवाज आपला बाहेर काढतायत. क्या बात है, अशी ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलंय लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. थँक्यू सो मच. विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणानं आपण मागच्या 1 ते 2 चेंडूचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. परंतु इथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा, बिनबाद, नाबाद, जिंदाबाद अशा 21 बनल्या आहेत. चांगला टाच पाहायला मिळाला, चांगला टान्स, बॅटिंग टान्स पाहायला मिळाला, बॅटिंग पवित्रा पाहायला मिळाला. बॅटर जितेश पाटील असं. आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय रमेश पाटील. सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू आहे. एक वेळेला त्याने 6 धावा सुद्धा डिफेंड केल्यात. हा एक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. केदारनाथ एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर चेतन केदारनाथ पाटील हे सुद्धा रॉयल डेव्हिल्स मध्ये खेळताना दिसत आहेत. आणि हर्षदजी पाटील हे रॉयल डेव्हिल्स टीमचे संघमालक आहेत, ज्यांनी या स्पर्धेकरता सलग 3 दिवस लागणाऱ्या युट्यूबचा जो काही खर्च आहे तो खर्च स्पॉन्सर केलाय. त्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत आणि ह्या चेंजेसमुळे जास्त वेळ जातोय, हे लक्षात घ्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. स्वप्नील भोईर, अमेरिका गॉट टॅलेंट दाखवणारे व्यक्ती आज खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. रमेश पाटील तयार रेल्वे इन कडून गोलंदाजीसाठी आणि समोर फलंदाज जितेश पाटील, ज्याच्या नावावर 2 वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकल्याचा पराक्रम आहे. रमेश तयार, पहिलाच बॉल.
ओ चांगला वळणदार चेंडू टाकलाय, थोडासा संत गतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर काढलं होतं या चेंडूला. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल निर्धाव, धावसंख्या 21. सो हे बाजूने जे स्टँड आहेत ते स्टँड आता आपल्याला भरलेले दिसत आहेत, कारण आजचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. या सुट्टीच्या दिवसामध्ये प्रेक्षक वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत. पुढचा बॉल स्विच हिट, चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 नाही 2 नाही 3 नाही, सरळ 4 धावन करता शानदार स्ट्रोक. JPL चौकार. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 25. हा स्विच हिटचा फटका खेळला बॅटरने आणि 4 धावा मिळवतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 4 धावा मिळत आहेत जितेश पाटील या खेळाडूला. एकतर आक्रमकता आहे, धावा बनवण्याची भूक त्याची कमी झाली नाही आणि तो सातत्य राखतोय या स्पर्धेमध्ये. परंतु बंटी सिक्सर्स 2-7 एकही मॅच अजूनही जिंकला नाही. पुढे येऊन पददलिताचा वापर केलाय, चेंडू हवेत होता, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जेल ड्रॉप आणि फळस्वरूप स्वरूप बॅटरला मिळाली 1 धाव. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 26 धावा. मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही मित्रांनो. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जी बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. आणि म्हणूनच आज जर बघितलं तर या ठिकाणी मेहनत केल्यामुळेच ISPL मध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील विश्वनाथ जाधव आणि सुमित ढेकले सारखे खेळाडू चांगल्या रकमा मिळवून गेलेत आणि ISPL मध्ये चांगली हुकूमत गाजवताना दिसलेत. पुढचा बॉल पुढे येऊन कळून काढलं जात आहे, मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं, 1 धाव मिळाली. वाईड मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आर्यन भोईर येतोय, चेंडू उचलेपर्यंत बॅटर पूर्ण करतोय 1 धाव. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. बिनबाद नाबाद 27 धावा त्रस्त करणारी फलंदाजी होतोय. गोलंदाजाला ह्याच्यामधून काहीतरी एक वेगळा मार्ग काढावा लागेल. गोलंदाज भरपूर मेहनत घेत आहेत आणि या मेहनतीचं चीज होण्याकरता क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाही. साथ मिळणं गरजेचं आहे. हम साथ है. चेंडू हवेत आहे, परंतु अपील केलंय, नॉट आउट चा इशारा आलाय. कारण चेंडू जर आपण बघितलं तर च्या शरीरातील वरच्या भागाला लागलाय, त्यामुळे हे अपील पंचाने फेटाळून लावलंय. धावसंख्या धाव फळकावर आहे. बिनबाद 27, 1.5 बॉलची समाप्ती. रमेश पाटील याचं हे षटक चांगलं घटतंय. 1 चौकार जरी लागला असला तरी 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात यावेळेला रमेश पाटील या गोलंदाजाने. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीम द्वारे तो खेळताना दिसलाय अनेक वेळा. पुढचा बॉल टाकण्याकरता रमेश तयार. आता तो कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, बँजो पथक एन्जॉय करत आहेत. लकी स्ट्रायकर्स चा जो खेमा आहे, सिद्धार्थजी म्हात्रे, मयूरजी पाटील हे 2 संघ मालक आणि त्यांच्या खेम्यामध्ये ते चांगलं वादन करतायत. JPL चा हा शानदार समारोह. डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली बिनबाद 28. सीट अँकर रोल दोन्ही खेळाडू अदा करतात. एका बाजूला आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला संयम. हे 2 खेळाडू आपल्याला दिसत आहेत आणि त्या पद्धतीनेच त्यांची खेळी होताना दिसत आहे. आलेल्या सर्व संघ मालकांचं आम्ही स्वागत करतोय आणि आपला मॅच जर तिथे नसेल तर आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसावं. पुढचा बॉल स्विच हिट, चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल बॅटरला. याच बरोबर षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50 च्या सरासरीने बंटी सिक्सर्स 2-7 संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 29. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल, विकेट शोधावा लागेल. विकेटचा शोध सुरू आहे परंतु विकेट काय मिळत नाही. टीम मिटिंग करू नका, वेळ आपला याच्यामध्ये जास्त जातोय. त्यामुळेच जे दूरचे क्षेत्ररक्षक असतील म्हणजेच मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग, त्या क्षेत्ररक्षकांनी पुढे येऊन राहू नका. जेव्हा तुमचे कॅप्टन आणि यष्टीरक्षक हे डावाची आखणी करतील त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणी पोचा.
यष्टीरक्षक म्हटलं तर केंद्रबिंदू असतो आणि केंद्रबिंदूच्या भूमिकेमध्ये स्वप्नील भोईर यांना तुम्ही बघतायत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पूर्वी गोलंदाजी सुद्धा त्यांना करताना आपण अनेक वेळा बघितलाय. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत बोमटे आलाय. पहिलं षटक त्याचं जर आपण बघितलं तर 21 धावांचं गेलं आणि दुसरं षटक आपण पाहिलं रमेश पाटील याचं, तर रमेश पाटील यांनी दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या फक्त आणि फक्त 8 धावा. चांगली गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहण्याकरता आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी जुळले आहेत. क्रिकेट आज युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलाय आणि त्यामुळेच चांगले क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा षटकाची सुरुवात करत असताना आपल्या मार्गावर चुकलाय. डेड बॉलचा इशारा आशुतोष व्यवहार सरांचा आलाय. आर्यन भोईर आणि आज जर बघितलं तर प्रफुल्लचे भोईर हे दोन खेळाडू आहेत, परंतु आज प्रफुल्ल भोईर प्लेइंग 11 मध्ये मला दिसत नाही. ओ चांगला बॉल मिडल स्टंप वरचा चेंडू जोरदार अपील केलंय. पंचांचं बोट आकाशाकडे जातंय काय बघूया. यस अंपायर. नॉट आउट. नॉट आउट कारण स्कोअर लेग पंचाने सांगितलंय एज लागलाय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. त्यांनी स्कोअर लेग पंचाने दाखवलं बॅटचं एज लागलंय म्हणून. नो आर्ग्युमेंट्स. आर्यन प्लीज. विचार विनिमय करून ते डिसिजन योग्य त्या पद्धतीने घेऊ शकतात आणि ते अधिकार त्यांच्याकडे आपण राखीव दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने विचार विनिमय करून हे डिसिजन आपण बघितलं तर अर्थातच चेंज केलंय आणि ते अधिकार तिथे दिलेत आपण. स्कोअर लेग पंचाने सांगितलं की हलकासा स्पर्श झालाय चेंडूला आणि जितेश पाटील एक असा खेळाडू आहे ज्यावेळेस तो बाद असतो त्यावेळेस तो लगेचच बॅटिंग क्रीज सोडून जात असतो. धावसंख्या धावफलकावर आपण बघितली तर धावा आहेत त्या 29. या षटकातील आता पुढचा बॉल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत बोमटे तयार. कडक फटका फुल लेंथ बॉल होता. चेंडू ऑन साइडला फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलेपर्यंत बॅटर पूर्ण करतायत 2 धावा. धावसंख्या 31. ही भागीदारी त्रस्त करणारी भागीदारी होतोय आणि ती भागीदारी तोडण्याकरता वेगळं नियोजन आखणं गरजेचं आहे जे अजूनही दिसत नाही. म्हणूनच एकत्रित झाल्यावरच तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. 2 बॅटर चांगले बॅटिंग करतायत. 22 धावा बनवतायत बंधू. पुढचा बॉल कोळवट टप्प्याचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. बॅट ने स्पर्श घेतला होता चेंडूचा आणि या विकेटने हर्ष वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. पहिला धक्का. धावफलकावर धावा 31. काय चांगला चेंडू होता. कोळवट टप्प्याचा चेंडू होता. बॅटचा सरळ बॅटने खेळायचा होता मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय आणि विकेट मिळवली ती जितेश पाटीलची ज्यांनी 13 बॉलचा सामना केला आणि 13 बॉल मध्ये 22 धावांचं चांगलं योगदान आपल्या संघाला दिलंय. हर्षद लाखात याच्यावर मोठी जबाबदारी असेल. नवीन बॅटर आलेत सुनील मुकादम. वरिष्ठ खेळाडू आहेत. 40+ खेळाडू आहेत. संघनायक आहेत. आता 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बघूया भावेश आलाय कारण 2 खेळाडू मजबूत बांधायचे आहेत. कॅप्टन मागे थांबलेत आणि भावेश भोईर आता उतरलेत. ते सुद्धा लांब लचक मोठे फटके खेळण्याची संधी त्यांना सुद्धा मिळेल आणि क्षमता त्यांच्याकडे आहे. हितेश भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. एक चांगले समालोचक आहेत आणि त्याचबरोबर आगरी चषक जो आपण ह्याच मैदानावर पाहिला होता त्या आगरी चषकाच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं होतं. आगरी कोळी आणि आदिवासी बांधवांना त्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली होती आणि इथे सर्व धर्म समभाव कारण सर्व जाती धर्माचे खेळाडू इथे एकत्रित खेळत आहेत. 3 चेंडू टाकून सलेत आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत बोमटे. स्ट्राईक इन कडे भावेश भोईर. पहिल्याच बॉलला सामोरे जाईल. 38 सर्कलच्या बाहेर. आपण जर बघितलं तर ऑन साइडला फिल्डिंग चांगली लावली जाते. आर्यन भोईर लॉंग ऑन मध्ये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. ऑफ साइडला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश आहेत.
ओ चांगला बॉल बाहेर निघताना दिसला, परंतु शेवटच्या क्षणाला तो आत वळतोय आणि म्हणूनच पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक इन कडून हर्षद यांनी सुद्धा तेच सांगितलं समोरच्या बॅटरला की हा आत वळणारा चेंडू होता. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31. बंटी सिक्सर्स 2727 वर्सेस तुम्ही मॅच बघतायत रॉयल डेव्हिल्स या टीम दरम्यान. सध्या रॉयल डेव्हिल्स टीमचे संघ मालक तिथे उपस्थित आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेकरता चांगला सपोर्ट केलाय. लाईव्हचा संपूर्ण खर्च दिलाय 3 दिवसांचा. हर्षदजी पाटील साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय. स्पर्धेकरता जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून 2 व्हीलर गाडी फॅशन प्लस या दाखल झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. श्री चेतकजी पाटील यांच्याकडून फलंदाज म्हणून सायकल उपलब्ध झालाय. व या मॅच कडे फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या दिशेने होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वावलं. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. एकाच धाब्यावर संतुष्ट. धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 32. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. अनिकेत भोमटे पहिल्या षटकात 31 धावा खर्च केल्या होत्या, 21 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात 5 बॉल मध्ये त्यांनी जर आपण विचार केला तर चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी केलाय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक्सपिरियन्स आहे, मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतोय. उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. अनिकेत त्याच्या कुठेतील शेवटचा बॉल. फुल लेंथ बॉल, बॅटर चुकलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी सिक्सर्स 2727 टीमची धावसंख्या आहे. 1 गडी बाद 32 धाबा. आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी आपण चर्चा करूया पुढील होणाऱ्या मॅचची. पुढील होणारा मॅच असेल SM फिटनेस आणि छत्रपती वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. SM फिटनेस आणि छत्रपती वॉरियर्स संघ मालक आहेत SM फिटनेसचे शुभमजी म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स टीमचे संघ मालक म्हणून जिग्नेशजी म्हात्रे, ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलंय. 32 धाबा 1 गडी बाद 3 षटक संपलेत. लगेचच चौथा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर मागवला जातोय. स्पर्धेमध्ये अभिषेकजी म्हात्रे यांच्याकडून सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सायकल उपलब्ध झाले, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. संपूर्ण मंडपची व्यवस्था प्रथमेशजी भुईर यांच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये झालेली आहे, त्यांचा सुद्धा आभार मानूया. म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स, म्हात्रे ब्रदर्स अँड सन्स यांच्याकडून या स्पर्धेसाठी लागणाऱ्या संपूर्ण ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच करता जे मोमेंटो आहेत, जे स्मृतिचिन्ह आहेत, सन्मान चिन्ह आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरजजी सोनी यांनी या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले, जे नायगाव दरबार हॉटेलचे मालक आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. जीवन डिसोजा मार्ग्रेट 11 टीमचे संघ मालक, मार्ग्रेट्स हॉटेलचे मालक, त्यांच्याकडून सुद्धा 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेत. श्री जितू पाटील संपूर्ण पाण्याची व्यवस्था 3 दिवस जे काही पाणी लागेल ते पाण्याची व्यवस्था जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांनी या स्पर्धेमध्ये केलेत, त्यांचा आम्ही आभार मानतोय. वळूया मॅच कडे. भावेश आडव्या बॅटचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर. हा चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळते 4 धावा. चौकार. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 36. बडा पॅक बडा धमाका. टप्पा पाहिला, योग्य ते निरीक्षण केलं, आडव्या बॅटने ह्या चेंडूला खेळून काढलं मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि 4 धावा प्राप्त केल्यात भावेश या बॅटरने. धावसंख्या 36. आर्यन भोईर याच्या पहिल्याच बॉलवर हा चोप दिला जातोय. या स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था हर्षद पाटील साहेबांनी केलंय. चेतन केदारनाथ पाटील साहेबांकडून सुद्धा रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य झालं होतं आणि ती सुद्धा आपण चर्चा करूया. पुढचा बॉल चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन, आउट कटर चेंडू टाकलाय. धावसंख्या धावफलकावर 36. 2 बॉलची समाप्ती. 4थं षटक प्रगतीपथावर. खास नंतर आपण बघितलं तर शिवशक्ती क्रेन्स प्रोप्रायटर मालक विलास मधुकर भोईर साहेबांनी सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय, त्याबद्दल त्यांचा आम्ही शतशः आभार मानतोय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे, गोलंदाज आपल्या पालुत्रीमध्ये झेल टिपतोय.
विकेटचं झाले पतन. भावेश भोईर इज गॉन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 36. काय सुरुवात होती. सुरुवातीला असं वाटलं होतं की बंटी सिक्सर्स 27. आता या मॅच मध्ये 80च्या आसपास वाटचाल करेल, परंतु तसं काही घडलं नाही. आणि गोलंदाज जर आपण बघितलं तर रमेश पाटील यांनी कमबॅक करून दिलं. जिथे त्याच्या खर्च झाल्या होत्या 8 धावा. अनिकेत भोमटे यांनी सुद्धा कमबॅक केलं. जो त्याचा स्पेल होता तो स्पेल 2 षटकांचा संपवलाय. आणि दुसरं षटक जे होतं त्या दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावा त्याने मोजल्यात. 2 गडी बाद 36 धावा. नवीन बॅटर गेलाय सूरज. खेळाडू तर खूप चांगले आहेत, मात्र त्या खेळाडूंचा वापर कसा करावा हे आपल्याला ठाऊक असायला पाहिजे. सर्व टीमचे होनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, संघमालक उपस्थित आहेत, चांगला सपोर्ट करतायत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आर्यन भोईर सफलता मिळवल्यानंतर आत्मविश्वास त्याचा वाढेल. दुसऱ्या बाजूला सूरज भोईर एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे. कधीही मोठे फटके खेळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे. ओ रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज केलं जातं बॅटरला. अचानकपणे आत वळणारा चेंडू आहे, म्हणजेच आउट कटर आणि इन कटर हे दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची क्षमता गोलंदाज आर्यन भोईर याच्याकडे आहे. आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत हा चांगला खेळाडू घडलाय. आर्यन भोईर जो आयकॉन खेळाडू म्हणून रॉयल डेव्हिल्स मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 36. 2 गडी बाद. चेंडू टाकून झाले 4. चौथं षटक सुरू आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला चकवत चेंडू पुढे सरकतोय आणि फलस्वरूप सूरज याला 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 38 धाबा. आज टेनिस क्रिकेटमुळेच चांगले खेळाडू आपल्याला आयपीएल मध्ये सुद्धा पाहायला मिळालेत. बरेचसे खेळाडू आयपीएल मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. उमरान मलिक हा सुद्धा जर आपण बघितला तर टेनिस क्रिकेटच्या मॅचेस खेळायचा आणि 500 ते 1000 रुपये त्याला प्रत्येक मॅचचे मिळायचे. आज तो सुद्धा आयपीएल मध्ये चमकदार कामगिरी करतोय आणि भारतीय टीम मध्ये सुद्धा तो दाखल झालाय. आता मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून ही मोठी चूक झाली. या चेंडूवर 2 धाव मिळत आहेत बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 40. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 40 धाबा. पुढील होणारा मॅच SM फिटनेस आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स या दोघांमध्ये असेल.
बॉल 44. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 44 धाबा. करंट रन रेट 10.50 पाहायला मिळतोय आणि याच रन रेटने गेलेच धावफलक वाढू शकतोय. विकास वाडा यांचे 2 सुपुत्र या ठिकाणी आलेत. बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला जातोय. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता हर्षद लाखात उत्सुक होता, परंतु रोखलंय हर्षद लाखात या खेळाडूला सूरज भोईर या खेळाडूने. एक धाव एका धावाच्या मदतीनं संघाची धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 45. 45 इज द स्कोर. धावसंख्या 45 धाबा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. काय 1 ते 2 मोठे फटके खेळले जातील काय? बंटी सिक्सर्स 2727 संघाच्या खेळाडूद्वारे. मनोज पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कदाचित दीपक पाटील सुद्धा उपस्थित असेल. बंटी पाटील सुद्धा उपस्थित असतील. ओ स्विंग अँड मिस. वळणदार चेंडू टाकलाय. धावबाद घेतलं जाते सूरज भोईर या खेळाडूला. पाहूया काय केलं जात आहे. विकेटचं झालंय पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट गॉन. कधी कधी आपण जर एक्सप्रेस हवेला प्रवास करतो त्यावेळेस आपण चांगला पिकअप पकडतो आणि मध्ये मध्ये जर खड्डे आले ना तर मग आपला जो स्पीड असतो तो कमी होतोय. तसंच नेमकं झालंय बॅटिंग करताना बंटी सिक्सर्स टीमचं. त्यांच्या धावसंख्येचा स्पीड कमी झालाय आणि तो स्पीड वाढवण्याकरता बॅटर त्या ठिकाणी उत्सुक आहेत. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय. एकदा पूर्ण केली. दुसरे धाबे करता तो धावतोय आणि दुसरी धाव घेताना विकेटचं पतन. लागला मोठा धक्का. हर्षद लाखात हा फलंदाज बाद होतोय. 4 गडी बाद. धाव संख्या 46. हिमालय चांगल्या काम ते करत आहेत. कालच्या दिवसात एक षटकार त्यांनी ठोकला होता. 500 रुपये त्यांना मिळाले होते. पोचलेत काय? 500 पोचलेत नाहीत. प्रथमेश भोईर त्यांना ते 500 रुपये देणार होते आणि ते दिले जातील. धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितली तर 5 गडी बाद 46 धावा झालेत. 46. 4 गडी बाद. धाव संख्या धाव फळकावर 46. दुसरे धाव घेताना बॅटर बास आलाय. नवीन बॅटर आता आलाय हिमांशू. ओहो मोठा फटका हिमांशू याला खेळायचा होता. धावबादच्या स्वरूपात परतावं लागतं या खेळाडूला. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. स्कोर इज 46. पुढील मॅच साठी दोन्ही कॅप्टन या SM फिटनेस आणि छत्रपती वॉरियर्स दोन्ही टीमला माहिती देतोय. तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलंय. पुढील होणारा मॅच फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल, कारण आजचा दिवस आपल्याला फायनल डेचा दिवस आहे. त्यामुळेच मॅचेस चांगल्या पद्धतीने आपल्याला कळवायच्या आहेत आणि या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात जेणेकरून कुठल्याही प्रकारचा खंड येऊ नये आणि आपला आजचा दिवस चांगलाच जावो. धावफळकावर धाबा 5 गडी बाद 46. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत आणि यश शिगम चांगली गोलंदाजी पेश करतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा धाव बाद होण्याची शक्यता. विकेट डाऊन. या षटकामध्ये 3 खेळाडू धावबाद स्वरूपात बाद होताना दिसत आहेत. यश सिगम
याने चांगली गोलंदाजी पेश केलेत. एक चौकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक तो करतोय. खेळाडूंना रिले स्प्रे हवा आहे, तो रिले स्प्रे मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचवा. या ठिकाणी कुणाल मडके पोहोचतायत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत 46 धाबा. 47 धावसंख्येचं लक्ष असेल. 6 गडी बाद 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल. टॉस कडे आपण वळतोय. टॉस करण्याकरता दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येतील. SM फिटनेस आणि त्या सोबतच कॅप्टन आपण बघणार आहोत. छत्रपती वॉरियर्स टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे प्रतिनिधी अक्षय साटम. चला या कॅप्टन, एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉस कडे, ज्या ठिकाणी SM फिटनेस आणि छत्रपती वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. ओव्हर टू DJ हिमालय. मधून मी आमंत्रित करतोय. मी या ठिकाणी उपस्थित असलेले उद्योजक आदरणीय जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. तीन षटकांचा मॅच आहेत. SM फिटनेस कॅप्टन या दर्पण. कल्पेश आलेत. कल्पेश खूप चांगले डिसिप्लिन क्रिकेटर आहेत आणि कर्णधारांच्या भूमिकेमध्ये छत्रपती वॉरियर्स टीमद्वारे त्यांना आपण खेळताना बघणार आहोत. जिग्नेश म्हात्रे यांचा चांगला सहयोग लाभलाय, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज करता ही 2 व्हीलर गाडी ठेवलेली आहे खेळाडूसाठी. पॅशन प्लस ही गाडी इथे पोहोचले आणि त्यांचा मी कौतुक करतोय. 3 दिवस लागणाऱ्या आपल्या शरीराकरता आवश्यक घटक म्हणजेच पाणी, ते पाण्याची व्यवस्था करणारे जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस होतोय. 3 षटकांचा मॅच असेल. छापासा आवाज. काटा पहिला टॉस जिंकलेत. निर्णय काय असेल दर्पण? बॅटिंग. 3 षटकांचा मॅच होतोय. तुम्ही दोघांनी सपोर्ट केलाय, याचं मुख्य कारण आहे काय आहे कल्पेश? नाही, आपल्या गावची मॅच आहे आज. कालच्या 2 मॅच बाकी राहिलेत. आज कमी षटकांची आमची मॅच झाली तर पुढच्या मॅच चांगल्या होतील म्हणून. म्हणजे एक खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवतायत आणि तुम्हाला असं वाटते की आपल्या या परिसरातील एखादा खेळाडू तरी ISPL मध्ये जायला पाहिजे? नक्कीच जाईल. पोरांनी मेहनत करत राहिलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत राहिलं पाहिजे आणि ही संधी लवकर उपलब्ध होईल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. हो, थँक्स. दर्पण दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया आल्या. तर टॉस जिंकलाय SM फिटनेस टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकून त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल ते छत्रपती वॉरियर्स या टीमला. होणारा मॅच हा 3 षटकांचा होतोय. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅच तुम्ही बघताय तर मैदानाच्या दिशेने बंटी सिक्सर्स 2727 आणि रॉयल डेव्हिल्स या 2 टीम दरम्यान जिंकण्याकरता जे लक्ष्य आहे रॉयल डेव्हिल्स टीमच्या समोर, त्या लक्ष्याचा पाठला कसा काय केला जातोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम. आवाज ऐकूया अक्षय साटम सरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीपजी गावंड सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 47चं आव्हान आहे आणि आज रॉयल डेव्हिलची करो या मरो ही स्थिती देखील आहे. चांगल्या धावसंख्येने जिंकायचं देखील आहे आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल. बघूया काय घडेल या मॅच मध्ये. बंटी सिक्सर शोधत आहे आपली पहिली विन. शिवतेज एक मात्र असा संघ ठरला या संपूर्ण मालिकेमध्ये ज्याने 3ही मॅच जिंकल्यात
म्हणून शिवतेज स्पोर्ट चंद्रपाड्याचं कॉंग्रॅच्युलेशन असेल. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 47चा पाठलाग. पहिला बॉल पंकजचा, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आडव्या बॅटचा वापर, वन बाउन्स आणि चेंडू गेलाय शिवतेज स्टँड मध्ये. सलामी देणारा पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. जबरदस्त बॅट स्विंग पाहायला मिळाले, जागा बनवली आणि बॅकफुटला जाऊन चौकार. विजय कांबळे यांना अगोदर पाहिलं, त्यानंतर अंकित पवारला पाहिलं, आता गुरुदेव पाचंगे, संजय म्हात्रे सरांना आपण पाहिलं. समोरच्या दिशेने इथे काय कॅच घेण्याचा चान्सेस होता का, डिरेक्ट हिट झाला असता का, या सर्व गोष्टीचा विचार केला जातोय. जितेश पाटील सहजरित्या हार मानणारा खेळाडू नाही आहे, चिकाटी प्लेअर आहे, जिद्दी प्लेअर आहे, म्हणूनच बंटी सिक्सर जरी आज या विचाराने उतरला असेल मैदानात, आम्ही सुद्धा बाहेर आहे तर जाता जाता एकाला बाहेर घेऊन जावं ही अपेक्षा आहे त्या संघाला देखील. यावेळी जबरदस्त स्लॅश केला जातोय, शॉट थर्डमॅनला अक्षय आहे आणि चांगली या ठिकाणी फिल्डिंग होते. एका धावेने धावपळत पुढे आलाय. 6च्या घरामध्ये 6 धावा पहिल्या बॉलवर चौका. अनिकेत भुमटे मागील वर्षी काय खेळी राहिली होती, मालिकावीर साठी 10 रन्स कमी पडले होते, असा हा बॅटर चंद्रपाड्याचा एक अप्रतिम ऑलराऊंडर प्लेअर आहे. आणि इथे फटका सजवलाय, मात्र फटका फसलाय. हर्षद आलाय, हर्षद लाखातनी कोणती चूक केली नाही आणि इथे मात्र आता परतावा लागेल. यश या बॅटरला आमच्यापर्यंत माहिती आमच्या स्कोररनी चुकीची दिली. विकेट डाऊन. यश होता, यश आउट झालाय. आता आलाय अनिकेत. श्री सिद्धिविनायक चंद्रपाड्याचा खेळाडू अजिंक्य संघामध्ये वर्णी लागली जाते, द ग्रेट मराठा संघामध्ये वर्णी लागली जाते आणि मॅन इन फॉर्म आहे या संपूर्ण मालिकेमध्ये. अनिकेत बुमटे चालला तर मॅच लवकर फिनिश होऊ शकते आणि आर्यनला देखील चालावं लागेल. पंकजची हीच गोलंदाजी राहिली तर दबावामध्ये रॉयल डेव्हिल्स देखील येईल. 4 बॉल 6 धावा 1 विकेट आतापर्यंत. जबरदस्त पंकज पाटील ऑन फायर. लोअर फुलटॉस बॉल, इथे मात्र निर्धाव चेंडू. आज सुनील देखील चांगली किपिंग करताय. एक्स्ट्रा मेंबर चुकीची माहिती देत आहेत. कदाचित प्लेइंग 11 मध्ये जागा लागली नसेल तर काहीतरी वेगळं नाव देण्याचा प्रयत्न आहे. यावेळी वन शॉट, अप्रतिम शॉट ऑफ द मॅच. कडक स्टँड अँड डिलिव्हर, समोरच डाऊन दी ग्राउंड, आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 12 धावा. म्हणजे संघाकरता सावरतोय डाव अनिकेत बोमटे. बुम बुम अनिकेत बोमटे आणि जबरदस्त बॅटिंग तो करतोय. 12 धावा फलकावरती. म्हणून मी मगाशी बघितलं की तो तर यश होता आणि चुकीची माहिती आमच्यापर्यंत आली होती. अनिकेत बोमटेने दाखवून दिलंय त्याचा क्लास. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर खेळणं हे प्रॅक्टिस शिवाय असे फटके येत नाही. आर्यन प्रफुल्ल भोईर
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आज प्रफुल्ल भोईर सध्या तरी दिसले नाही ओपनिंगला. प्लेइंग 11 मध्ये देखील आपण पाहिलं. बॉलिंग मार्क वरती आलाय जितेश पाटील. बंधूला चालावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. बंटी सिक्सर. 27-27 या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान 2 पॉइंट्सने मिळवायचं असेल तर निश्चित रूपाने इथे चांगली मॅच करावी लागेल. 2 धावा. आणि प्रीमियर लीग मध्ये आपण अनेक वेळा पाहिले काही टीम बॅकफुटला असतात, मात्र एक इरादा नक्की असतो की आम्ही देखील जाऊ तर जाता जाता एकाला घेऊन जाऊ. आणि आज अक्षय पाटील तोच इशारा करते की आम्ही रॉयल डेव्हिल्सला घेऊन जाऊ. बघूया त्या प्रकारचा खेळ होईल का. 14 धावा. स्विच हिट, अप्रतिम कनेक्शन आणि ते 1 बाउंडच्या सहाय्याने चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषी पार. स्विच हिट, स्वीट हिट, चौकार. आणि जबरदस्त फटका, फटक्यामध्ये जबरदस्त कनेक्शन पाहायला मिळालं. ऑन ड्राईव्ह केला जातो एक्स आणि दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट. रॉयल डेव्हिल्स रॉयल कामगिरी सध्या होते आणि इथे मात्र फलकावरती धावा लगावल्यात आतापर्यंत 20 धावा. तीन बॉल फेकून झाल्यात आणि फलकावरती 20 धावा. अंपायर 3च बॉल झाल्यात ना. 4 झाले. हा चेंडू डॉट बॉल गेलाय. चार बॉल 20 धावा या फलकावरती आपण बघतोय. ऑन साइडला फ्लिकचा फटका. पुन्हा एकदा मनगटामध्ये जाण दिसली. इथे काय घडतंय तर इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब पाहायला मिळते. 22 धावा या फलकावरती लगावल्यात. आतापर्यंत विचार केला 47चा पाठलाग करत असताना अजून 25 धाव्याची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. बंटी सिक्सर संघाला. अंतिम बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा दिली जाते. एका धावेने धावपळक पुढे येते. 23च्या घरामध्ये 2 ओव्हर 23 धावा. आता 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 24 धावा. 18 बॉल 24 धावेची गरज. काय बंटी सिक्सर इथे पलटवार करेल की आराम के साथ रॉयल डेव्हिल्स ही मॅच घेऊन जाईल. ऐकूया सुंदर संगीत. आणि 24 धावेची गरज. मॅच बनू शकते इथे. बंटी सिक्सरच्या बाजूने देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. अक्षयच्या नावावर एक मेडन ओव्हर आहे. होळी चषकामध्ये आपण पाहिलं आणि जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज म्हणून ठरला होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होळी चषकामध्ये रिझर्व्ह बॉयजच्या त्या स्पर्धेमध्ये. म्हणून आता चालावं लागेल अक्षय पाटीलला देखील. आणि आर्यनची अशीच कन्सिस्टन्सी राहिली तर विजयाचे दरवाजे रॉयल डेव्हिल्स करता सोपे जातील. 18 बॉल 24 ची गरज. मॅच बनलाय, मॅच बनवलाय, मॅच घडवावा लागेल आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला. अनिकेत बुमटे देखील चांगली बॅटिंग करतोय आणि एका साइडला मॅन इन फॉर्म
आर्यन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतने एक षटकार मारलाय 2 बॉल मध्ये 6 धावा आणि आर्यन आता चांगली बॅटिंग करतोय. 18 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. यावेळी मात्र अप्रतिम फटका. फटका बनवलाय, फटका सजवलाय, मन बनवलंय आणि चेंडूला फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. आणखीन एक येतोय जुचंद्र प्रीमियर लीग षटकार. वरती खेळतोय आणि आर्यन महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची इनिंग बिल्ड करतोय. 17 बॉल आता 18 ची गरज. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्त बाहेर निघणारा बॉल. थँक्यू अंपायर. व्हाईट एक धाव ऍड केली जाईल. टोटल धावा आहेत फलकावरती 30 धावा. 17-17. कोणत्या टीमच्या बाजूने खतरा दिसेल? सध्या बंटी सिक्सर वरती खतरा दिसतोय. हा चेंडू मात्र आतमध्ये वळणारा आहे आणि हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अंपायरशी संवाद घालण्यापेक्षा जर तुमच्याकडे DRS आहे तर त्याचा वापर करा. 16 बॉल 17 ची गरज. रिव्ह्यू सिस्टम प्रत्येक टीमला दिलाय म्हणूनच त्याकरता कोणताही संवाद अंपायरशी तुम्ही साधू शकत नाही. आणि इथे आता मात्र एंड चेंज केलाय. राऊंड विकेटने आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल? इम्पॅक्ट इन लाईन. विकेट हिटिंग चेंडू पाहायला मिळतोय. बरोबर मिडल आणि लेग स्टंपच्या मधोमध लागणारा चेंडू. ऍब्सोल्युटली फ्लम. LBW विकेट. विकेट डाऊन. आशुतोष व्यवहारे सर आणि आमचे ग्रेट कॅमेरामॅन JTC आणि TCB चे तुम्ही पाहू शकता. म्हणूनच जय आणि वीरू एकत्र पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये आणि चांगलं वर्क त्यांनी केलंय. 15 बॉल 17 ची गरज. केवळ आलाय मैदानाच्या आतमध्ये. एज लागले. इथे मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि एकच धाव. एका धाव्याने धावपळा पुढे आले. 31 च्या घरामध्ये 14 बॉल 16 ची गरज. अजून मॅच बनले. बंटी सिक्सर अजून बनून आहे या मॅच मध्ये. बनवावी लागेल मॅच अक्षयला. अनिकेत बुमटे अप्रतिम बॅटिंग करतोय. काय मोठे फटके येतील की इथे थोडा सावध पावित्रा अद्यावत करील. विकेट घेण्याचा प्रयत्न असेल अक्षयच्या माध्यमातून. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल ला. कधी कधी हा इतका घातक बॉल आहे. षटकार जातो, कधी कधी कॅच जातात. हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय? हा कॅच मॅचचं चित्र बदलून टाकलं असतं. मात्र इथे हा कॅच साधारण कॅच आपण म्हणू शकतो. सोपा कॅच आणि आपल्या भाषेत लॉलीपॉप कॅच. 13 बॉल आणि 15 धावेची गरज. अंतिम बॉल या ओव्हरचा. तिसरी ओव्हर आपण बघतोय. 47चं टार्गेट आहे. स्लोअर वन चेंडू इनसाइड एज. शॉट फाईन लेगला. चेंडू निघून गेला. एकच धाव. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 मध्ये पाहिजे आहेत 14 धावा. म्हणजे 7चा हा आस्किंग रिक्वायर रन रेट असेल. 12 बॉल 14 ची गरज. मॅच इथून बनू शकतो पुन्हा एकदा बंटी सिक्सरच्या बाजूने. जर चांगली बॅटिंग राहिली तर मॅच लवकर देखील फिनिश होऊ शकतो. 12-14 होतील की नाही प्रश्न पडला. ऐकूया DJ युवराजला. कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 3.
थँक्यू डीजे. चला फिल्डिंग सेट करा आणि पुढचा मॅच 3 ओव्हरचा आहे आणि प्रथमेश एकाच एंडनी पुढचा मॅच खेळवला जाईल. येस, दोन्ही टीमला एकच सूचना आहे. पहिले बॉक्सच्या एंडनी गोलंदाजी होईल आणि रेल्वे एंडनी बॅटिंग होईल. एकच एंड असेल. SM फिटनेस आणि छत्रपती वॉरियर्स. आणि दोन्ही टीमचं कौतुक करेन की समंजसपणा आपण दाखवलात, भरपूर सपोर्ट केला, त्याबद्दल आपला आभारी आहोत. SM फिटनेस जिम शुभमजी म्हात्रे आणि छत्रपती वॉरियर्स जिग्नेशजी म्हात्रे. दोन्ही टीम मध्ये जर विचार केला एक विजय मिळवायच्या दिशेने वळणार आहेत आणि एक टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये 0 या आकड्यावरती राहील. बघूया कोणता संघ असेल तो. प्रतिष्ठेसाठी आता उतरावा लागेल. 12 बॉल 14ची गरज. पुढचा बॉल पंकज. चांगला फटका सजवला. कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लेझी एफर्ट्स आणि इथे 2 धावा. कुठेतरी कॅचवर येणं गरजेचं होतं. असे चान्सेस तुम्हाला कमी मिळतात आणि ते कन्वर्ट करावं लागेल कॅच मध्ये. टॉप 6 A1 वर्सेस B2, B1 वर्सेस C2, C1 वर्सेस A2 अगोदरच तुमच्यापर्यंत पाठवलेले आहेत. ते कोणते संघ असतील ते अजूनपर्यंत आम्हाला ठाऊक देखील नाही आहेत. ते तुमच्यापर्यंत संपूर्ण प्रीमियर लीगचा शेड्यूल झाल्यावर पोहोचवले जातील. काय बॅटची एज लागली होती का? तर डेफिनेटली इथे एज लागली होती आणि सुनीलने चुकी केले. पुन्हा एकदा कॅच सुटलाय आणि वारंवार बंटी सिक्सरचे फिल्डर्स थोडस कमी पडताना दिसत आहेत. 36 धावा या फलकावरती. पंकज पाटील चांगली गोलंदाजी करतोय. 47चं टार्गेट आहे. अजून जर विचार केला तर 10 बॉल 11ची गरज. दहा बॉल 11ची गरज. अनिकेत बुमटे. बॅटची एज. पुन्हा एकदा कॅच उडाला होता. 1-2 आणि तिसरा फिल्डर थर्ड मॅन रिझनला चेडू निघून गेला. नक्की जिथे कुठेतरी चुका होत आहेत भरपूर. धावफलक वेगाने पुढे सरकले. 39च्या 39 धावा. 9 बॉल 8ची गरज. 9-8. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, पुढे आलात आणि पुन्हा एकदा मिस फील्ड आणि या 2 धावा. चौकार. 4 धाबेने आता धावा पाहिजे आहेत त्या 2. सात बॉल 2. केवल चांगली बॅटिंग करतोय. रॉयल डेव्हिल्स चांगल्या फॉर्म मध्ये आज संघ दिसतोय. केवल मात्रे भरपूर चांगला योगदान त्याचं राहिलंय. पुन्हा एकदा स्वीप करून खेळायचं होतं आणि इथे हा डॉट बॉल जातोय. येणारे बॉल आहेत 6 बॉल 2. काय मॅच बनेल बंटी सिक्सरच्या बाजूने की आरामात रॉयल डेव्हिल्स मॅचला घेऊन जाईल? 6 बॉल 2 धावांची गरज. हॅलो. 6 बॉल 2ची गरज. ऐकूया सुंदर संगीत.
2 दिवस पॉवर इश्यू होता. आज इतकी पॉवर आलाय की ती कंट्रोलमध्ये राहिली नाहीये. 6 बॉल 2ची गरज आहे मॅच मध्ये. एस एम फिटनेस जिम, एस एम फिटनेस टीम आपण रेडी राहायचंय आणि छत्रपती वॉरियर्स आपण देखील रेडी राहायचंय. दोघांमध्ये देखील एक चुरस पाहायला मिळेल. पॉइंट्स टेबल मध्ये जाता जाता 2 पॉइंट्स ऍड करून जाईल. काय तो एस एम फिटनेस की छत्रपती वॉरियर्स. सुनील सुता धुरा सांभाळतोय आता. चला किपर आहे की नाही, कारण की स्वतः एस टी रक्षक गोलंदाजी मार्कवर आलाय. जितेश पाटील आता किपिंगची भूमिकेमध्ये. 6 बॉल 2ची गरज. इथे हा नो बॉल आणि त्यानंतर इथे पळून पूर्ण केले 1 धाव. म्हणजे इथे हाईट इज अ फॅक्टर देखील आहे. प्रीट मला वाटते पुढच्या मॅचला देतील. बघूया आता. वेलकम सिंगवाले चाचा.